गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. मागच्या व्लॉगमध्येच मी तुम्हाला बोललेली की आमचं रुटीन सध्या खूपच बिझी चालू आहे, पण त्या व्लॉगमध्ये मी शेअर केलेलं नव्हतं. तर इथे बाबूची होती पॅरेंट्स मीटिंग, त्यासाठी आम्हाला जायचं होतं कारण नेक्स्ट डेपासून स्कूल स्टार्ट होणार होती म्हणून. तर पॅरेंट्स मीटिंगला आम्हाला सर्व त्याची लिस्ट वगैरे भेटलेली. बुक्स तर त्याला स्कूलमधूनच भेटले, युनिफॉर्मही स्कूलमधून भेटला, पण बाकीचेही असतात जसं बॅग झाली, वॉटर बॉटल, त्यानंतर टिफिन, हे सर्व गोष्टी आम्हाला घ्यायच्या होत्या. तर त्यामुळे मीटिंगच्या वेळेस त्यांनी आम्हाला लिस्ट दिलेली जो सामान लागणार होता त्याची. बाकीचं तर त्यांनी स्कूलमधून दिलं, जसं की बुक्स वगैरे, युनिफॉर्म त्यांनी स्कूलमधूनच दिला, पण बॅग झाली, वॉटर बॉटल, त्यानंतर टिफिन, ह्या सर्व गोष्टी आपल्याला घ्यायच्या होत्या. त्या घेण्यासाठी आम्ही डीमार्टला गेलो आणि असं कधीच झालं नाही आहे की डीमार्टला वेगळ्या कामासाठी गेलो आणि मी माझं सामान आणलेलं नाही आहे. तर मीही भरून घेतलं थोडंफार जे भेटलं ते, आणि जे गरजेचं होतं तेच मी आणलं आहे, काही असं विनाकारण नाही आणलेलं आहे. तर येताना सामान आणलेला तो मी लगेच इथे फिल करून ठेवला, बिकॉज आम्हाला गावाला जायचं आहे, तुम्हाला माहितीच आहे. आणि नेक्स्ट जो व्लॉग आहे तो ट्रॅव्हलिंगचाच येईल. तर येस, गावाला चाललो आहे, त्यामुळे मग हे मी लगेच भरून ठेवलं. पडलेलं राहिलं असतं मग ते खराब झालं असतं, म्हणून मग मी माझी कामं आटोपण्याच्या मागे होती. आणि गावावरनं आलं की तुम्हाला माहिती, कामांना मन लागत नाही, म्हणून मी आता जेवढे होतील तेवढी कामं माझी करून घेत होती. तर इथं बरीचशी कामं माझी डन झालेली, मी तरी पण दाखवलेलं नाही आहे ब्लॉगमध्ये बरंच, पण खूप काही आवरून झालेलं आहे. आणि जेवढं मला शक्य झालं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करतेच, कारण एकटीवर सर्व लोड असतो, त्यामुळे कॅमेरा घेऊन बसणं मला हे जमत नाही प्रत्येक वेळेला. पण जसं तुमच्यासोबत मला शेअर करावं वाटतं मी ती गोष्ट तुमच्यासोबत नक्कीच शेअर करते. तर येस, इथे माझं किचनची बरीचशी कामं डन झालेली होती, तुम्हाला माहितीच आहे. जार वगैरे हे सगळे मी क्लीन केलेली होती. आणि ह्या वेळेस माझा विचार चाललेला आहे की बॅकपॅकिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू, पण जो विचार मी करते ते कधीच नाही होत. खूप पक्कं मला ठरवावं लागतं, तेव्हाच माझं काहीतरी होतं. असंच बोलून नाही होत माझ्या गोष्टी पूर्ण, त्यामुळे मग बघते मी होतो नाही होत बॅकपॅकिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर. जर झालाच तर नक्की करेल, पण धावपळ झाली तर मग पटकन बॅकपॅक करून मोकळी. तर अशा प्रकारे बघा मी जार लावून दिलीत. बाकीची जी आहेत ती ट्रॉलीजमध्ये ठेवलेत, पण भरपूर जार आहेत त्यामुळे ते एकाच जागेवर नाही बसत, तर मला असे वेगवेगळ्या प्रकारे ठेवावे लागतात. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. तर आज आहे बाबूचा शाळेचा पहिला दिवस आणि आता आम्ही चाललो त्याला स्कूलला ड्रॉप करायला. तर तुमच्यासोबत पण शेअर करते, माहीत नाही त्याची पहिली रिॲक्शन कशी असेल. घरून तर तो सांगतो आहे की स्कूलला जायचं आहे मला पटकन घेऊन चला, लवकर जायचं आहे, तयारी करा. खूप हॅपी आहे, पण तिथे गेल्यावर समजेल की तो कसं रिॲक्ट करतो. तुमच्यासोबतही मी शेअर करेलच. तर चला, हा अनुभव मीही पहिल्यांदा घेते आणि तुमच्यासोबतही शेअर करते. चला लवकर निघूया. आणि माझं बाळ स्कूल युनिफॉर्ममध्ये रेडी झालं आहे. आय कार्ड दाखव तुझं, दाखव. अरे वा, तू हॅप्पी आहे खूपच? जायचंय तुला स्कूलला? चला मग बाय करून दे सर्वांना. बाय. इथे आम्ही निघालो होतो स्कूलमध्ये जाण्यासाठी आणि मी खूप हॅप्पी होती. बाबूही हॅप्पी होता, पण तो नंतर रडला थोडासा, आणि हे प्रत्येक बाळाचं असतं, तर स्कूलमध्ये गेल्यावर रडतात. तो रडत नव्हता घरून, पण बाकीच्या मुलांना त्याने रडताना बघितलं आणि मग तो घाबरला की इथे असं काय आहे की सर्व रडत आहेत. मग तो मला वाटला मम्मा मला घरी जायचं आहे. मग जसं तसं त्याला सोडून आलो, पण त्याला रडताना बघून मलाही थोडंसं रडायला आलं, पण ठीक आहे. हाच त्याचा आयुष्याचा पहिला दिवस जो त्याला खूप आयुष्यामध्ये यश आणून देणार आहे आणि इथूनच तो घडणार आहे. मी इथं थांबते ना, जा. पिल्ल्या, मी इथेच उभी होती. हो, तुझी सँडल कुठे आहे? रडला होता? कशाला? रडायचं नाही ना, मम्मा बाहेर उभी असते ना. कृष्णा, बाय. तर बघा, ही चिमुकली पावलं माझ्या घरात आली तेव्हा मी खूप खुश झाले होते. आणि आज ते चिमुकले पावलं स्वतःची बॅग घेऊन चालायला शिकलं. कधी एवढा मोठा झाला ते मला कळलंच नाही. आणि अशा प्रकारे त्याचे शाळेचे दिवस सुरू झाले. चला तर मग ह्या व्लॉगला इथंच थांबवते. भेटते लवकर पुढच्या व्लॉगमध्ये.